नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो, आता जे काही प्रॉपर्टीचे हिस्से होत असतात तर त्यात सर्वजण एकत्र येतात. ऋषिकेश आता जे काही प्रॉपर्टीचे हिस्से करणार आहेत त्याबद्दल तो सांगतो. तेव्हा आता सौमित्र स्पष्ट शब्दात म्हणतो की हे बघ दादा, प्रॉपर्टीमध्ये कोणताही इंटरेस्ट नाही, त्यामुळे मला प्रॉपर्टी नकोय. मुळात हे सगळं जे सुरू आहे ते मला नाही पटत. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, तुम्ही अगदी बरोबर बोललात, मला सुद्धा हे सर्व नाही पटत आणि प्लीज तुम्ही आता ह्या सगळ्यांना समजावा की प्रॉपर्टीचे हिस्से करू नका. तेव्हा लगेच आता जानकी खूप रडत असते आणि हे सर्व अगदी थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तर लगेच रागाने सौमित्र आता म्हणते की हे बघ, तुला जरी हे पटत नसेल तरी सुद्धा हे होणारच. तेव्हा लगेच आता जानकी रडतच म्हणते की आई, हे बघा प्लीज हा हट्ट सोडून द्या, प्लीज आता हे सर्व समजून घ्या. तेव्हा आता सुमित्रा रागाने म्हणते की हे बघ, तू माझ्यामध्ये आणि माझ्या मुलांच्या प्रॉपर्टीमध्ये येऊ नकोस. तेव्हा आता जानकी म्हणते की आई पण. तर लगेच आता ऋषिकेश तिचा हात धरतो, तिला शांत राहायला सांगतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशकडे बघून खूप रडत असते. त्यानंतर आता सौमित्र खूप चिडतो. सौमित्र आता सुमित्राला म्हणत असतो की हे बघ आई, मी तुला काय बोलतो हे तुला नाही कळत का? मी तुला म्हटलो की मला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नकोय, मी तुला एकदा सांगितले ना, तरी सुद्धा तुझं हे काय सुरू आहे? तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र, तू काय बोलतोस, हे काय हे तुझं नवीनच? परंतु सौमित्र ऐकायला तयारच नसतो. सौमित्र स्पष्ट शब्दात म्हणतो की हे बघ, शर्वरी आणि सारंग या दोघांना जर आता हा हिस्सा घ्यायचा असेल तर त्यांना घेऊन दे, परंतु मला नकोय. सौमित्र स्पष्ट शब्दात उत्तर देतो आणि जो माझा हिस्सा आहे तो मी ऋषिकेश दादाला देतोय असे आता सौमित्र जेव्हा सगळ्यांच्या समोर म्हणतो तेव्हा आता हे ऐकून सर्वांना धक्काच बसतो. ऐश्वर्या तर अगदी बघतच असते. तेव्हा लगेच आता जानकी ही सौमित्राकडे बघत असते. तर सुमित्रा आता रागाने सौमित्राला म्हणते की हे बघ सौमित्र, अरे तू काय करतोस, हे तुझ्या डोक्यामध्ये कसलंही खूळ सुरू आहेस? म्हणून सुमित्रा आता त्याच्या हाताला धरून त्याला शेवटी खाली बसवते. जेव्हा आता सुमित्रा हे सौमित्राला विचारते तर सौमित्र रागाने सुमित्राला म्हणतो की हे बघ, हाच प्रश्न आई मी तुला विचारायला पाहिजे, तुझं आता हे सर्व काय सुरू आहे आणि काय नवीन हे खूळ तू डोक्यात घालून बसलेली आहे? तेव्हा आता हे ऐकून सुमित्रा म्हणते की अरे हे सर्व माझ्या मुलांच्या भवितव्यासाठीच करते. तेव्हा आता सौमित्र खूपच भडकतो. सौमित्र म्हणतो की कशाला? आणि हे बघ आई, मी तुला प्रॉपर्टी मधील हिस्सा कधी मागितला होता का? सौमित्राला खूप आता रागच आलेला असतो. तर शर्वरी म्हणते की सौमित्र दादा, अरे प्लीज तू जरा शांत हो. सौमित्र शर्वरीवरच ओरडतो की अगं, तुला कळते का हे सर्व काय सुरू आहे आणि कशाला हे सगळे घराचे 4 हिस्से करायचे आहेत? हे जे काही सुरू आहे तर ते मला नाही पटत. तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की पटत नाही म्हणजे नक्की तू हे काय बोलतो? आणि हे बघ, जरी तुला हे सर्व पटत नसेल तरी मला हे सर्व हवं आहे. तेव्हा आता सौमित्र लगेच म्हणतो की हो ना, अरे तुला तेच हवं आहे, कारण तू त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून आपली शेती सुद्धा घालवलीस, आपली कंपनी सुद्धा घालवली आणि घराची आबरू सुद्धा तू घालवली रे. अरे त्या बयाच्या नादाला लागून, आणि आता ह्या ऐश्वर्याच्या नादाला तू इतका लागलेला आहे आणि इतका तिच्यामध्ये वेडा झालेला आहे की सगळं काही अगदी नंदीबैलासारखं तिचंच ऐकतो. आणि आता जे काही घर उरलेलं आहे, शेवटी ते घर सुद्धा तू तिच्या नादाला लागून घालवणारच आहे. आणि ते घर तर मागच्या वेळेस जाणार होते, परंतु अरे जानकी बहिणीमुळे ते घर वाचले, हे लक्षात आहे का तुझ्या? आणि आता सुद्धा हे जे काही खूळ आहे ना, हे घराचे हिस्से वगैरे, हे खूळ तर आता ह्या ऐश्वर्याने तुझ्या डोक्यात भरले असेल, दुसरं कोणीही नाही. ती बोलत असते आणि तू फक्त तिचं ऐकत असतो. तेव्हा लगेच ऐश्वर्या तोऱ्यातच उठते आणि आता सौमित्राला म्हणते की काय चुकलं त्यातून त्यांचं? आणि तुम्ही सुद्धा आता तुमच्या बायकोला उठसूट कलसट करत असतात ना, तेव्हा अवंतिकाला फार राग येतो. अवंतिका लगेच तोऱ्यातच उठते आणि लगेच ऐश्वर्याला उत्तर देते की हो करतात ना, ते मला म्हणजे करतात, परंतु आता तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे? मी तुझ्यासारखी नाही. अगं मी माझ्या नवऱ्याला तर चांगले सल्ले देते, तुझ्यासारखी नाही. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की हो का? अगं तू तुझ्या नवऱ्याला सल्ला देते ना, मग आता सुद्धा त्याला सल्ला दे आणि त्याला तोंड बंद ठेवायला सांग. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघ, तू शांत हो. आम्ही कधी बोलायचं आणि कधी तोंड उघडायचं हे आम्हाला बघून दे, तू मात्र हे आम्हाला सांगू नकोस. अवंतिका सुद्धा खूप आता ओरडलेली असते आणि ऐश्वर्याची बरोबर ती नांगी ठेचते.
तेव्हा आता ह्या दोघींचं जे काही भांडण सुरू आहे तर घरामध्ये सर्वांना त्रास होत असतो। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस, अगं येथे तर कोणता विषय सुरू होता। तेव्हा लगेच आता अवंतिका सुद्धा ओरडते। अवंतिका म्हणते की अगं तू कशाला माझ्या नवऱ्याला बोलतेस मग। तेव्हा आता लगेच सारंग धावूनच उठतो आणि अवंतिकाला म्हणतो की तुझ्याशी बोलल्या का त्या, आणि हे बघ त्या सौमित्र दादाशी बोलल्या होत्या आणि तू कशाला मध्येच बोलते। सारंग लगेच ऐश्वर्याची बाजू घेऊन अगदी पुढे येतो तर जानकी उठते आणि जानकी आता हे सगळ्यांना शांत करते। तेव्हा आता इतके वाद सुरू होतात तर ऋषिकेश जोरात सारंग असे ओरडतो। तेव्हा सर्वजण आता ऋषिकेशकडे बघत असतात। त्यानंतर आता लगेच ऋषिकेश सांगतो की हे बघा कोणीही वाद करायचे नाहीत आणि कोणीही आता वाद न घालता सगळं काही जे काही आहे तर ते ठरल्याप्रमाणेच होईल। सौमित्रला जर त्याचा हिस्सा नको असेल, त्याला त्याच्या हिस्सेचं काय करायचं हे त्याचं ते ठरवेल। जे काही माझ्या हातात कर्तव्य आहे तर ते मी निभावत राहणार आहे आणि ह्या प्रॉपर्टीवर सगळ्यांचा समान हक्क असेल, त्यामुळे त्याचे 4 हिस्से मी केलेले आहेत। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की ओके ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे इतकी मोठी शेती आहे त्याचे शेवटी 4 भाग तर होणारच आहे, मग आपण आपापल्या प्रत्येकाच्या हिस्सेची शेती आहे तर ती नांगरायची। कारण हे बघ मला आणि शरूला तर शेतीतील काही कळत नाही, ते फक्त अरे दादा तुला आणि सारंगला कळतं की जसं कंपनीमध्ये कुठला प्रॉडक्ट कुठे विकायचा आहे, बाजार समितीत हे सगळं काही दादा अरे तुला कळतं। अरे फक्त दादा हे बघ तुला ही जे काही कळतं तर मला तसंही कोर्टातील कळते, कोणती केस कशी सोडवायची कसं काय करायचं हे ते कोर्टातली फक्त मला कळतं। तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे तुला शेतीतील कळत नाही पण तू तुझा हिस्सा आहे तर तू कशाला सोडतोस। अरे मी आहे ना तुझ्या सोबत तुला नाही शेती करता मी आहे, आणि हे बघ तुझी शेती कशी करायची, ती शेती कशी वाढवायची हे मी बघतो। आणि ऋषिकेशकडे रागाने बघत म्हणतो की अरे सौमित्र दादा शेतीतील मला तसंही सगळं काही येते, आणि हे बघ दादा अरे तुला जे जे पाहिजे ना ते सर्व काही मी तुला शिकवेल। तेव्हा आता सारंगचं हे बोलणं ऐकून ऋषिकेश मात्र हसत असतो। सौमित्राला भलताच राग येतो। सौमित्र म्हणतो की हे बघ सारंग गप्प बस। तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की मी का गप्प बसू, आणि हे बघ आतापर्यंत मी गप्पच बसलेला आहेत आणि आता जे काही हे सुरू आहे ना तर ते पूर्ण झाल्याशिवाय मी काही आता शांत नाही बसणार। तेव्हा आता शर्वरी म्हणते की सारंग गप्प बस, तर सारंग ऐकायला तयारच नसतो। सारंग म्हणतो की जे काही चाललेलं आहे तर तेच होऊन दे, आणि ताई हे बघ मी का गप्प बसू। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की झालं का तुमचं, आणि लगेच ती प्रॉपर्टीची फाईल आहे तर ती हातात घेतो आणि हे बघा तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, पण अगोदर मी आता सही करतोय। म्हणून ऋषिकेश आता सही करण्यासाठी ती फाईल हातामध्ये घेतो। तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज असं करू नका, तर आता ऋषिकेश सही करायला कुणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नसतो। तोच लगेच आता पार्वती म्हणते की थांब ऋषिकेश। आता पार्वती म्हणजे ही लताबाई असं म्हटल्यानंतर ऋषिकेश लगेच थांबतो। तेव्हा आता लताबाई म्हणते की हे बघ ऋषिकेश सही करण्या अगोदर ते पेपर्स देवासमोर ठेव। तेव्हा सगळेजण आता लताबाईकडे पाहत असतात तर सुमित्रा तर रागानेच बघत असते। तेव्हा आता लताबाई म्हणते की तुम्ही सगळेजण माझ्याकडे असं का बघतात। लताबाई आता जानकीला म्हणते की जानकी हे बघ इतक्या मोठ्या प्रॉपर्टीची आता वाटणी होते, मग अगोदर ते वाटणी होण्याअगोदर पेपर्स देवासमोर ठेव, ते पेपर्स अगोदर देवासमोर ठेवा आणि मग तुम्हाला जे काही करायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात। आता हे सर्व ऐश्वर्याने मात्र लताबाईला सांगून ठेवलेले असते, कारण ऐश्वर्याला ते पेपर्स बदलायचे असतात, यासाठी हा प्लॅनचा घाटा असतो। तेव्हा आता जानकी ते पेपर्स घेऊन देवघरात जायला निघते तर लगेच सुमित्रा म्हणते की थांब, आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या तू सुद्धा तिच्या सोबत जा। तेव्हा आता नाना हे सुमित्राला रागाने म्हणतात की सुमित्रा काय बोलते, तर सुमित्रा म्हणते की हे बघा आता मात्र माझा कुणावरही विश्वास राहिलेला नाही, आणि ऐश्वर्याला जायला सांगते। तर आता ऐश्वर्या लगेच म्हणते की हो आई, आणि तोऱ्यातच ऐश्वर्या आता शेवटी तिच्या मनासारखेच होते आणि आता देवघरात जानकी बरोबर जायला निघते। आता लताबाई सुद्धा उठते। त्यानंतर आता लताबाई ऐश्वर्या आणि जानकी ह्या देवघरात येतात तर जानकी ते पेपर देवासमोर ठेवते। देवाला हात जोडत म्हणते की देवा हे बघ अरे आज मात्र माझ्या घराच्या वाटण्या होतात, हे जे काही घर आहे तर ते देवघर आहे आणि हे जे काही सुरू आहे तर ते खरंच मला नाही पटत, त्यामुळे देवा ही सर्व जे काही सुरू आहे काही करून ते सर्व आता थांबव। त्यामुळे देवा हे बघ अरे मी माझं घर नाही गमवू शकत, प्लीज काही
काहीतरी तू असा चमत्कार कर. जानकी आता देवाला अगदी हात जोडून डोळे झाकून प्रार्थना करत असते. तोच लगेच आता ऐश्वर्या लताबाईला खुणावते की चक्कर येण्याचं नाटक करायचं. लताबाई रागानेच आता ऐश्वर्याकडे बघत असते, कारण ऐश्वर्या जे काही सांगते ते तिला पटत नाही, पण तरीसुद्धा आता तिला हे सर्व करावं लागतं, कारण आपल्या मुलीला भेटण्यासाठी. आता लताबाई आता ऐश्वर्याकडे बघूनच असते, तर आता ऐश्वर्या तिला रागाने अगदी आपला चेहरा असा वाकडा तिकडा करून लताबाईला चक्कर येण्याचं नाटक करायला सांगते. शेवटी लताबाई आता हात जोडते आणि देवाला हात जोडून म्हणते की देवा, लवकरात लवकर तू माझ्या मुलीला माझ्यासमोर आण, नाहीतर मला हे सर्व नाटक करता येणार, म्हणजे जे काही करावं लागतं हे खोटं बोलावं लागतं. जर माझी मुलगी मला जर भेटली तर मात्र मला हे सर्व नाही करावं लागायचं. हे जे काही आत्ता सध्या हे घर तोडण्याचं पाप मी करत आहे. आता लताबाई हात जोडून देवाला विनवण्या करत असते, परंतु ऐश्वर्या परत तिच्यावर डोळे वाचवते आणि म्हणते की पड ना चक्कर येऊन. शेवटी लताबाईला आता ऐश्वर्याचं ऐकावं लागतं आणि ऐश्वर्याचं ऐकून लताबाई अगदी चक्कर येण्याचं नाटक करते. तेव्हा आता जानकी तेथून ते पेपर्स घेऊन उचलणार आणि जाणार. लगेच आता ऐश्वर्या लताबाईकडे मुद्दाम बघते आणि आता जोरात ओरडते की अहो काय काय होतंय तुम्हाला. तेव्हा आता जानकीला मागे वळून बघल्यानंतर धक्काच बसतो. जानकी जेव्हा मागे वळून बघते तर धावतच आता लताबाई जवळ येते आणि अहो काय झालं असं करते. तेव्हा लगेच आता जानकीचा जीव मात्र कासावीस होतो आणि ती आता लताबाईला विचारत असते की अहो काय झालं, तुमचा बीपी वगैरे लो झाला की काय. ऐश्वर्या तर हसून आता हे सर्व पाहत असते. लताबाई खरंच चक्कर येऊन येण्याचं नाटक तर करते, परंतु आता जानकी विचारते की अहो तुम्हाला काय झालं, तुम्ही अशा अचानक चक्कर येऊन का पडलात. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणून जाते की नाटकं आहे ही सर्व. आता जानकीला खूप राग येतो. जानकी आता ऐश्वर्यावर ओरडते की बास कर ऐश्वर्या. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो का, नाटक नाही करत तर जा मग पाणी घेऊन ये आणि त्यांच्या तोंडावर पाणी मार, नाहीतर ते अशाच पडून राहतील. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं जा ना, जरा पाणी घेऊन ये. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की मी कशाला पाणी आणू, आणि हे पग त्या माझ्या कोणीही लागत नाही, त्यामुळे तूच जा आणि पाणी घेऊन ये. तेव्हा आता जानकी म्हणते की हो थांबा मी पाणी घेऊन येते, म्हणून जानकी पाणी आणण्यासाठी खाली जाते. तोच लगेच आता ऐश्वर्या आपल्या पदरात ठेवलेले जे काही तिच्या नावावर ही प्रॉपर्टी तिला करायची आहे तर ते सर्व काही पेपर्स लगेच बाहेर काढते आणि ते पेपर्स लगेच आता बदलते, कारण जे काही ऋषिकेशचे सही होण्याचे जे पेपर्स आहे सगळ्यांच्या नावावर समान आता ही जी काही प्रॉपर्टीचे हिस्से करायचे आहेत तर ते मात्र आता लगेच पेपर्स बदलले जातात. तोपर्यंत ऐश्वर्या सगळं काही व्यवस्थित करून लगेच अगदी तेथे आहे तशी उभी राहते. जानकी तोपर्यंत पाणी घेऊन येते आणि लताबाईच्या तोंडावर पाणी मारते. तेव्हा मात्र आता पाणी शिपडल्यानंतर लताबाई अगदी चक्कर जी काही तिला आलेली आहे ते तर सर्व नाटक असतं, परंतु आता लगेच डोळे उघडते आणि जानकी आता लताबाईने डोळे उघडल्यानंतर त्यांना विचारते की तुम्हाला बरं वाटतं का, आणि काही गरगरत वगैरे नाही ना, आणि थांबा मी तुम्हाला थोडीशी साखर देते. असे बोलून जानकी धावत देवघरातील साखराची वाटी घेते आणि साखर लगेच आपल्या हाताने एक घास मात्र आता लताबाईला भरवते. लताबाई आता जानकीची ही जी काही माया आणि ममता आहे आणि तिच्या जीवाची जी काही ही कसोटी आहे ते बघून अगदी जानकीवर खुश होत असते आणि मनात म्हणते की देवा हे बघ, जी कोणी माझी मुलगी असेल ह्या जानकी सारखी जीव लावणारी असून दे. जानकी आता लताबाईची अगदी छान अशी काळजी घेत असते आणि लताबाई आता अगदी मनामध्ये जानकीकडे बघत म्हणते की जानकी मला माफ कर, अगं हे खोटं वागणं खरंच मला नाही आवडत, परंतु मी काय करू जानकी, माझ्या मुलीसाठी मला हे सर्व करावंच लागतं. तेव्हा आता जानकी अगदी मोठ्या प्रेमाने विचारते की लताबाई आता तुम्हाला बरं वाटतं का. तर लताबाई सुद्धा जानकीकडे प्रेमानेच बघत असते आणि हो असं म्हणते आणि चल जानकी आता आपण बाहेर जाऊयात असं म्हणते. ऐश्वर्या मात्र आता बघून इतकी खुश होत असते, कारण तिला असे वाटते की आता नक्की सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल. तर जानकी लताबाईला बाहेर घेऊन जात असते. तोच लगेच ऐश्वर्या ते पेपर्स उचलायला जाते, परंतु जानकी येते आणि जानकी रागानेच तिला थांब असं म्हणते आणि रागाने आता ऐश्वर्याकडे बघत ते पेपर्स आहे तर ते खाली घेऊन जाते. ऐश्वर्या मात्र खुशून हसत असते. तिथून गेल्यानंतर आता म्हणते की जा अगं तूच पेपर घेऊन जा, कारण माझं काम तर झालेलं आहे, म्हणून स्वतः अगदी खुश होते आणि देवाला हात जोडत थँक्यू असं म्हणते आणि तोऱ्यातच बाहेर येते. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला ते पेपर्स मागत असतो. जानकी आता तरी सुद्धा ऋषिकेशला नाही असं खुणावत असते, परंतु आता ऋषिकेश तर काही ऐकायला तयारच नसतो. शेवटी तो जानकीच्या हातातून ती फाईल घेतो. ऐश्वर्या आता सारांकडे बघून खूप हसत असते. तेव्हा आता ऋषिकेश परत सही करायला जातो. तोच लगेच जानकी म्हणते की थांबा ऋषिकेश. आता सगळेजण परत जानकीकडे पाहायला सुरुवात करतात.
जानकी ही सगळ्यांसमोर म्हणजे ऋषिकेश समोर हात जोडते आणि म्हणते आणि हात जोडून आता सगळ्यांना म्हणते की तुमचा जरी सगळ्यांचा निर्णय झाला असेल तरी सुद्धा मला बोलायचं आहे। आणि ती सगळ्यांना म्हणते की आई, नाना, ऋषिकेश आणि सगळ्यांना बाकी सर्वांना सुद्धा म्हणते की पुन्हा एकदा सर्वांनी विचार करा, या घराच्या वाटणे करून तुम्ही सर्वजण काय मिळवणार आहात। प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळेल परंतु सुख मिळेल का? सुख, समाधान, शांतता जे काही आहे, आनंद तो प्रत्येकाला मिळेल का? अगदी वाटणे झाल्यानंतर सांगा, प्रत्येकाने उत्तर द्या। आणि या घराने मात्र आपल्याला सुख, समाधान, आनंद सगळं काही दिलेलं आहे, मग त्याच घराची वाटणी आपण का करायची? आणि एक गोष्ट लक्षात घे की हे घर आहे तर ती फक्त आपल्यासाठी आपली प्रॉपर्टी नाही, तर आपला मान आणि सन्मान, आपलं अस्तित्व आहे। आता हे सर्व जरी जानकी सांगत असते पण तिचे डोळे अगदी भरून येत असतात, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असतात, तरी सुद्धा आता सगळ्यांना अगदी योग्य ठिकाणी नेण्याचं काम ती करत असते, म्हणजे योग्य निर्णय घेण्यासाठी ती सांगत असते। परंतु तरीही जानकीचं कोणी ऐकायला तयार नसते आणि ऐकायला या घराने आपल्याला काय दिलेलं नाही। अनेक सुखदुःखात आपण एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलोत आणि ती राहण्याची शिकवण आपल्याला या घरानेच दिलेली आहे, हे लक्षात घ्या। एकमेकांना संकटामध्ये साथ देण्याची शिकवण आपल्याला या घराने दिलेली आहे, मग तरी सुद्धा या सगळ्याची वाटणी आपण कशी करायची आणि या घराने जो काही आनंद आपल्याला दिलेला आहे तर त्याची वाटणी कशी करायची आपण। आणि हे बघा, तुम्ही सगळेजण भावंड या घरामध्ये लहानचे मोठे झालेत, अनेक सुखदुःख, सणवार, जो काही आनंद आहे, जे काही आनंदाचे क्षण आहे तर ते एकत्र असे अनुभवलेले आहेत। मग तुम्ही सांगा की या सगळ्यांच्या वाटण्या तुम्ही कसं करणार आहात, कुणाच्या वाटेला काय काय येणार आहे सांगा ना। तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग यांना जानकीचा फार असा राग येत असतो, तर जानकीचं जे काही मत आहे तर अवंतिका, सुमित्रा, भाऊजी, शर्वरी, विक्रांत आणि यांना सगळ्यांना पटत असते, परंतु सुमित्रा आणि ऐश्वर्या मात्र पेटून उठलेले असतात। तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की झाले हिचे सुरू, तर सारंगला सुद्धा आता हे ऐकूशी वाटत नसते। तेव्हा आता जानकी पुढे म्हणते की ऋषिकेश, अहो या घराचे 4 वाटे तुम्ही करतात, 4 हिस्से करतात, परंतु ह्या सगळ्यांचे हिस्से तुम्ही कसे करणार आहात? आणि हे बघा, सगळ्यांनी ऐकून घ्या की वाटणे हे प्रॉपर्टीच्या होऊ शकतात, परंतु आठवणींच्या नाही, प्रेमाच्या नाहीत। या सगळ्याच्या वाटण्या नाही होऊ शकत, हे सगळं नाही होऊ शकत। त्यामुळे ऋषिकेश हे जे काही आहे ते सगळं थांबवावं। आणि आई हे बघा, तुमच्या समोर पुन्हा एकदा हात जोडते, आई प्लीज हे सर्व थांबवा, म्हणून जानकी आता खूप रडतच आता विनवण्या करत असते। आणि हे बघा आई आणि नाना, तुम्ही हे घर मोडून देऊ नका, नाना तुम्ही तरी समजून घ्या, या घराचे हिस्से तुम्ही होऊन देऊ नका, हे जे काही सुरू आहे तर ते थांबवा। जानकी आता रडतच नाना नाना करत असते। तेव्हा आता नानांना जानकीची काळजी वाटते, तरी सुद्धा ते सुमित्राला आणखीन एकदा विचार करायला सांगतात, सुमित्राला समजवायला जातात, परत सुमित्रा तोऱ्यातच असते। सुमित्रा म्हणते की हे बघा, हिचं जर बोलणं झालं असेल तर ऋषिकेश तू त्यावरती सही कर। तेव्हा आता शर्वरी रडत असते, सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते, विक्रांतला सुद्धा खूप वाईट वाटतं, परंतु ऐश्वर्या आणि सारंग यांना इतका आनंद होत असतो। जानकी तर आता रडतच असते आणि जानकी परत आता सुमित्राला म्हणते की आई प्लीज असं करू नका। तेव्हा ऋषिकेश आता आईचं ऐकून सही करायला जातो, तोच लगेच जानकी म्हणते की नाही ऋषिकेश प्लीज एकदा तरी ऐका। आणि ऋषिकेश असं जेव्हा आता जानकी म्हणते, तोच लगेच आता ऋषिकेश त्यावरती सही करतो। ऐश्वर्याला तर खूपच आनंद होतो। तेव्हा आता ऋषिकेश सह्या करत असतो, तोच लगेच ऐश्वर्या मनात म्हणते की आता ह्या पेपर्सवर तू सह्या केल्या, परंतु सगळी काही सत्ता शेवटी तू माझ्या हातात दिली, कारण या घराची मालकीन फक्त आणि फक्त ऐश्वर्या होणार आहे। तर तेव्हा ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो आणि ऋषिकेश सह्या करून पेपर शेवटी तेथे टाकून देतो। त्यानंतर जानकी ही आता दिवा वगैरे घेते आणि तुळशी वृंदावनात तो दिवा लावते आणि आता तुळशीला अगदी हात जोडून प्रार्थना करत असते। आणि तेव्हा जानकीला मात्र या घरातील आनंदाचे क्षण सगळे काही आठवत असतात। तेव्हा आता ती अगदी तुळशीच्या पाया पडते आणि डोळे तिचे भरून येत असतात। तेव्हा आता ऋषिकेश, सुमित्रा जे काही आता अगदी आनंदाने घास भरत आहे आणि आता आतापर्यंत जे काही आनंदाचे क्षण या घरामध्ये घडले, ऋषिकेश आणि सुमित्राचं नातं कसं होतं, जानकी आणि सुमित्रा या दोघींचं नातं कसं होतं, हे सगळं काही आता जानकीला आठवत असतात आणि जानकीचे डोळे भरून येतात। 4 भावंड एकत्र किती आनंदाने राहत होते हे सगळं काही प्रत्येक क्षण जानकीला आठवतो। सुमित्राचा वाढदिवस जानकी आणि ऋषिकेश या सर्वांनी मिळून कसा दणक्यात साजरा केलेला असतो हे सुद्धा क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात। तेव्हा जानकी खूप रडत असते आणि तेवढ्यात तेथे अवंतिका
अवंतिका आणि सौमित्र येतात. सौमित्र म्हणतो की वहिनी, घराचे हिस्से झालेत म्हणून तुला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता जानकी म्हणते की मला कशाला वाईट वाटेल, शेवटी सगळ्यांना जे हवं होतं तेच झालेलं आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं जानकी वहिनी, सगळ्यांना नाही, ऐश्वर्या आणि सारंग यांना जे हवं होतं शेवटी ते झालेलं आहे. बाकी जे काही झालेलं आहे तर त्याचा कुणालाच आनंद झालेला नाही. आणि हे बघ वहिनी, प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि मला माहिती आहे की जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटतं तेव्हा तू अशी तुळशीजवळ येते आणि उभी राहतेस. तेव्हा आता अवंतिका सुद्धा जानकीला समजावते की हे बघा वहिनी, प्लीज तुम्ही एकटं वाटून घेऊ नका. आणि हे बघा, जरी काही झाले तरी कायम आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हे लक्षात ठेवा. सौमित्र म्हणत असतो की हे बघ वहिनी, अगं वाटे हे घराचे झाले, नात्यांचे नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की नात्यांचे वाटे तर मी होऊन सुद्धा देणार नाही. मी आपलं घर हे पुन्हा सावरेल, माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघा वहिनी, चल आता मी निघतो. तर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका, तुम्ही नाही, असं नाही जाऊ शकत. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना, आमची सुद्धा खूप इच्छा होती, परंतु अगदी खूप काही केस अजून पेंडिंग आहेत आणि उद्या तर खूप महत्त्वाची केस आहे, त्यामुळे एकतर काही अभ्यास सुद्धा झालेला नाही, म्हणून वहिनी आम्हाला जावं लागेल. तेव्हा आता जानकी म्हणते की तुम्हाला आणखीन एका व्यक्तीचा अभ्यास करावा लागणार आहे. सौमित्र विचारतो की कुणाचा? तर जानकी म्हणते की ऋषिकेशच्या आईचा, पार्वती आईचा. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की ऍक्च्युली वहिनी, त्या पार्वती बद्दल तर आम्ही बोलणारच होतो, आणि त्या पार्वती काकू अशा इतक्या अचानक वर्षांनी का आल्यात, आणि हे जे काही आहे तर ते वेगळंच काहीतरी वाटतं. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो, तुम्हाला हे जे काही वाटतं तर ते खूप चुकीचं आहे. कारण हे बघा सौमित्र भाऊजी, ती बाई आहे ना, ती फ्रॉड आहे, फ्रॉड, आणि खूप नाटकी ढोंगी आहे ती, अगदी नाटक करणारी. तेव्हा आता अवंतिका म्हणजे की अहो वहिनी, नेमकं तुम्ही काय बोलतात? फ्रॉड बाई म्हणजे त्या ऋषिकेश दादांच्या आई नाहीत का? तेव्हा आता जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि अवंतिकाला म्हणते की नाही, कारण त्या बाईने मात्र सगळ्यांना पार्वती असण्याचे जे काही पुरावे दिलेले आहेत आणि सगळ्यांचा त्या पुराव्यावर विश्वास बसलेला आहे. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा, कारण ती बाई आहे तर ती खोटं बोलते आणि ती आता पार्वती आई नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. इतके दिवस झाले मी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करते, परंतु एक सुद्धा पुरावा हाती लागत नाही, म्हणून मला त्यासाठी तुमच्या दोघांची मदत लागेल. आणि त्या बाईची मी सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. इनफॅक्ट म्हणजे सांगायचं असं की ती बाईची जी काही माहिती आहे तर ती काढण्यासाठी आश्रमात सुद्धा मी गेले होते, परंतु सगळी काही शोधाशोध करून सुद्धा माझ्या हाती काहीच अजूनपर्यंत लागलेले नाही. म्हणून तुम्हाला सांगते की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका, हे बघा, जरी काही झाले तरी आता ही जी काही जबाबदारी असेल तर ती फक्त आणि फक्त तुमच्या दोघांवर असेल. प्लीज तुम्ही आता हे सगळं काही शोधून काढा तर माझ्यासाठी. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की ठीक आहे वहिनी, तुला नेमकं काय बोलायचं आहे हे सगळं मला कळते, डोंट वरी. त्यामुळे हे बघा, त्या बाईची सगळी काही हिस्ट्री आहे तर ती आम्ही काढू. तेव्हा आता जानकी म्हणते की खरंच थँक्यू भाऊजी, निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि जानकी आता पुढे म्हणते की आता मात्र लवकरच कळेल की ती बाई कोण आहे म्हणून. मित्रांनो, जानकी विचारात पडलेली असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी जेव्हा आत येते तेव्हा ऐश्वर्या ते पेपर्स हातामध्ये घेते आणि जानकीला म्हणते की चल निघ इथून, माझ्या घरातून चालती हो. तेव्हा आता ऋषिकेश, नाना, सुमित्रा हे सगळेजण बाहेर येतात आणि हे सर्व काय चालले असं विचारतात. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या रागाने म्हणते की गप म्हातारे. तर सुमित्राला आता धक्काच बसतो. नाना आता ओरडतात की ऐश्वर्या. तेव्हा लगेच ऐश्वर्या नानावर ओरडते आणि गचकशील ना म्हाताऱ्या. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, लक्षात ठेव, प्रॉपर्टीचे 4 हिस्से झालेले आहेत समान. तेव्हा ऐश्वर्या ते पेपर्स हातामध्ये घेऊन म्हणते की हे बघ, असं तुला वाटतं जानकी, परंतु आता ही जी काही सगळी प्रॉपर्टी आहे तर ती माझ्या नावावर आहे, हे लक्षात घे. आता हे सर्व ऐकून खूप मोठा सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि आता सगळ्यांना स्वतःची चुका लक्षात येतात. सुमित्राच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा जानकी आता विचार करते की काही झाले तरी ते पेपर्स मला आता शोधावे लागतीलच. तेव्हा आता जानकी ही ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि तिचं सगळं काही कपाट ती उचकते, सगळं काही बॅग वगैरे साड्या खाली टाकते आणि तेव्हा कुठे जानकीला तेथे लताबाईचा जो काही अगदी तो फाटलेला जानकी सोबतचा लहानपणीचा फोटो आहे तर तो फोटो सापडतो. जानकीला तो फोटो ऐश्वर्याच्या रूममध्ये आलाच कसा, आणि जानकीला आता खूप असा म्हणजे धक्का बसून तिला इतका अगदी राग आलेला असतो. ती वाघिणीसारखी आता ऐश्वर्यावर अगदी धावून जाते आणि अगदी तिचं नरड इतकं आवडते आणि माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे आलाच कसा मला सांग, आणि हे बघ, हे सत्य जाणून घेण्यासाठी मी काही पण करू शकते, तुझा जीव सुद्धा घेऊ शकते. म्हणून आता जानकीने ऐश्वर्याची अगदी अवस्था बेकार करून ठेवलेली असते. ऐश्वर्याला आता बोलता सुद्धा येत
नाही. जानकी विचारत असते की सांग त्या बाईचा फोटो तुझ्याकडे आलाच कुठून. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या तिच्या तोंडातून पार्वती असं नाव घेते. तेव्हा मित्रांनो आता जानकीला हे सत्य कळेल का की आता पार्वती जी काही बनून आलेली आहे तर तीच आपली आई आहे म्हणून. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.